रव्याची खांडवी बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ताक आणि 1 वाटी पाणी आणि थोडंसं मीठ। हे सगळं आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। जास्त घट्ट नाही पातळ नाही, त्याची पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा, आता आपलं हे बॅटर तयार आहे। यामध्ये आता आपण थोडे जिरे टाकूयात, त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर, अगदी थोडंसं, तुम्हाला पाहिजे तर हिरवी मिरची पण टाकू शकता, आणि मीठ चवीनुसार, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता याला छान मिक्स करून घेऊ। हे बघा, आता हे आपलं बॅटर एकदम छान रेडी आहे। याला आपण एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात। आता आपण चटणीची तयारी करून घेऊ। हे बघा, मी गॅसवर आहे ना थोडे शेंगदाणे भाजायला टाकलेत। आता हे चांगले भाजले झाले। यामध्ये एक 7-8 पाकळ्या लसूण आणि बारीक काप केलेलं खोबरं टाकणार आहे, आणि थोडंसं तेल टाकणार आहे। जरा छान परतून घ्यायचं। यामध्ये थोडीशी तीळ पण टाकायची। चटणी लहान मुलं आवडीने खातात बरं का। चटणीचं साहित्य थंड होईपर्यंत आपल्याला काही नाही, एका कढईमध्ये पाणी टाकायचं आहे गरम करायला। बघा, आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ। यामध्ये पण थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि याला छान फिरवून घेऊ। हे बघा, आपली आता चटणी रेडी आहे। आता हे पाणी चांगलं गरम झालं। हे तेल टाकलंय ना, आता हे सगळीकडनं पसरवून घेऊ। हे बघा, या पद्धतीने त्या ताटामध्ये आपण ते बॅटर टाकून घेतलं। आता याला कढईवर ठेवू। कढईवर ठेवल्यानंतर यावर एक झाकण ठेवू। आता याला 3 मिनिटं होऊ देऊ। हे बघा, आपलं झालंय। हे तेव्हाच होतं, 3 मिनिटामध्येच होऊन जातं। आता आपण दुसरी प्लेट ठेवू। हे बघा, असे थंड झाल्यानंतर असे काप करून घ्यायचे, आणि मग त्याला एक एक असं उलटून घ्यायचं। उभे कट केल्यानंतर त्यामध्ये ही आपण केलेली चटणी टाकून घ्यायची। हे बघा, आता याला आपण अशा पद्धतीने रोल करून घेऊ, आणि या डिशमध्ये ठेवू। तुम्हाला हे दाखवण्याचं राहूनच गेलं बघा, सहज ही निघल्या जाते। ही रव्याचं जे आपण खांडवी करतो ना, त्याला जास्त जोर लावावा लागत नाही, काही नाही, अगदी सहज आहे का मी पलटवली। आता याचे पण मी काप करून घेणार। हे बघा, आता आपली खांडवी रेडी आहे। आता यावर आपण फोडणी टाकू। हे बघा, आता फोडणीच्याच कढईमध्ये तेल टाकलं, थोडी मोहरी टाकली, एका वाटीमध्ये थोडी साखर घेऊन पाणी टाकलं, त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं। हे बघा, आता मोहरी तडतड झाली आहे चांगली। आता यामध्ये जिरे, नंतर थोडेसे तीळ। आता गॅस बंद करते। 2-3 हिरवी मिरची, हे छान तडतड झाल्यावर काढा।
ते साखरेचं पाणी केलं होतं ना, हे छान. आता ही सगळी फोडणी एका वाटीमध्ये काढून घेतली. हे बघा, आता यावर आहे ना हे पाणी असं याला असं थोडं थोडंसं सोडायचं. लहान मुलं खूप आवडीने खातात ही रेसिपी. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.